म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार. रुग्णालयात एअर स्ट्राईक. 30 जणांचा मृत्यू, 70हून अधिक जखमी. म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा भडका उडालाय. इथल्या रखाईन प्रांतातल्या एका रुग्णालयावर 10 डिसेंबरच्या रात्री एअर स्ट्राईक झाला, ज्यात 30 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. या हल्ल्यात 70 लोक जखमी झालेत. असं म्हणतात की बंडखोर गट अराकन आर्मीचे सैनिक या रुग्णालयात उपचार घेत होते. म्यानमारच्या लष्करानं किंवा सरकारनं या एअर स्ट्राईकबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारच्या लष्करानं लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारला उलथवून पाडलं. आंग सान सू यांच्या नेतृत्वात नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पक्षानं 2020च्या निवडणुकांमध्ये मोठं बहुमत मिळवलं होतं. मात्र लष्करानं निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सत्ता हाती घेतली. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली, जी लष्करानं हिंसक दडपशाहीनं मोडून काढली. काही लोकांनी पीपल्स डिफेन्स फोर्सची स्थापना केली. त्याचबरोबर कारेन नॅशनल युनियन, काचिन इंडिपेंडन्स ऑर्गनायझेशन या देखील लष्कराच्या विरोधात लढतायत. हे गट गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र सरकारची मागणी करतायत. बंडखोर गटांनी 2024 पर्यंत देशातील सुमारे 40 ते 50% भूभागावर, विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये नियंत्रण मिळवलं होतं. मात्र 2025 मध्ये लष्करानं प्रतिआक्रमण सुरू केलं. ऑक्टोबर 2025 मध्ये लष्करानं तांग नॅशनल लिबरेशन आर्मीकडून क्युकमे शहर परत घेतलं. मात्र लष्कराचं अजूनही यांगून, नायपिडो यासारखी मोठी शहरं आणि राजधानीवर नियंत्रण आहे. या संघर्षादरम्यान चीननं लष्कराला मदत दिली आहे. त्यामुळे बंडखोर गट आणखीनच आक्रमक झालाय. आता या एअर स्ट्राईकमुळे लष्कराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. हे असंच सुरू राहिलं तर म्यानमारमध्ये अराजकता अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.